आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत धुळ्यातील नागरिकांच्या समस्या। धुळे जिल्ह्यातील जीर्ण झालेल्या ज्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा होत्या त्या शाळांपैकी साक्री तालुक्यातील खर्टीपाडा या शाळेची जीर्ण अवस्थेत असलेली इमारत ही पाडण्यात आलेली आहे आणि या इमारतीनंतर लहान खर्टीपाडा म्हणजे खालचे जे काही खर्टीपाडा गाव आहे या गावात या नागरिकांनी ही शाळा याच ठिकाणी व्हावी यासाठी काही लोकांनी जागा देखील उपलब्ध करून दिलेली, परंतु स्थानिक काही गोष्टींच्या विरोधामुळे ही जागा वरच्या खर्टीपाडात तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आमची अशी मागणी आहे की आमची जी जुनी जिल्हा परिषद शाळा आहे ती स्थलांतरित होऊ नये म्हणून आमचं हे प्रयत्न चालू आहे की शाळा जिथं मुलं शिकत आहेत तिथं शाळा भरली पाहिजे, ही आमची मागणी आहे। वरचे जर स्थलांतरित झाली तर अडचणी अशाच आहेत, मुलांचा येण्या जाण्याचा प्रश्न आहे, ही मोठी अडचण आहे सर, आणि शालेय पोषण आहाराचा प्रश्न आहे। रस्ता खराब झालेला आहे, पाणी पावसामध्ये मुलांना येणं जाणं शक्य नाही आहे, अशा पद्धतीच्या आमच्या खूप अडचणी येणार आहेत सर। शाळा तर आमच्या दृष्टीने खालीच असली पाहिजे आणि अशा पद्धतीने जर इथं झालं तर सगळं आमच्या व्यवस्थित आमचे लाईन लागेल आणि व्यवस्थित आमचं अध्यापनाचं किंवा इतर गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पार पडतील सर। गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी लढा देत आहोत। तर माझ्या अशा निदर्शनात आलं की इथं सदर शाळा इमारत पूर्वीची इमारत निर्लेखित करून त्या जागी बांधकाम करायचे असल्यास निर्लेखनाचा प्रस्ताव तयार करून सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेण्यात यावी। तर यांनी कोणतीही मान्यता न घेता ते जिल्हा परिषद शाळा पाडून तिथं स्वतः बांधकाम चालू केलं आहे, अशी कोणत्याही प्रकारची मान्यता त्यांना मिळालेली नाही। सरपंच, ग्रामसेवक आणि इंजिनियर साहेबांनी आम्हाला उडवाउडवीचे उत्तर दिले, त्यांनी आम्हाला कोणताही लेखी पुरावा दिला नाही, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। शाळा जर वरच्या खर्टीपाड्याला बांधकाम चालू झालं ते बांधकाम शाळेचे म्हणजे 7-8 वर्षे झाले असतील। 7-8 वर्षे झाल्यानंतर ती शाळा थोडीशी एका कोपऱ्याला धसून गेलेली होती। मग ते ग्रामपंचायतवाल्याने JCB लावून ते कोसळलं आणि ती शाळा म्हणजे चालू नव्हती, शिक्षक त्या शाळेत गेले नाही आणि पाण्याची पण अडचण होती। आमच्या गावाला इथं पाण्याची सोय सगळी व्यवस्था, रस्ता समोर आहेत, म्हणजे दळणवळणला व्यवस्थित आहे बा। शाळा खाल्ली खर्टीपाड्यालाच व्हायला पाहिजे बा। जिल्हा परिषद शाळा जीर्ण होण्याच्या मार्गाला आलेली आहे, तरी शासनाने जी नवीन वर्ग खोली मंजूर करून दिलेली आहे ती शाळा जी मुख्य इमारतीपासून 1 किलोमीटर अंतरावर बांधकाम सुरू आहे, तर ते तात्काळ थांबावं व माझ्या गावात जी मुख्य इमारती आहे त्या शाळेजवळच ती बांधकाम करावं, ती वर्ग खोलीची, अशी माझी मागणी आहे। शाळा जर लांब झाल्या तर चार वर्ग आमच्याकडे आहेत, 2 वर्ग मला वर न्यायचे आहेत आणि 2 वर्ग खाली राहणार। शालेय पोषण आहाराचा एक विषय आहे, जिथं विद्यार्थ्यांना 2दा फक्त यायचं जायचं तिथं 4 विद्यार्थ्यांचं येणं जाणं होईल, वेळ फार वाया जाणार आहे आणि साधारणपणे की विद्यार्थ्यांचा शारीरिक थकवा जो होतो त्याचा अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येते। रस्त्यावरचीच शाळा बांधावी, कारण जी आमची जुनी इमारत आहे आता जे शासनाच्या नियमानुसार जी नवीन वर्ग खोली काय त्या जी मागची शाळा पडून गेली त्याच्या जागेवर आलेली नाही, जी नवीन इमारत आहे ती शासनाने आमच्या खालच्या खर्टीपाड्यामध्येच त्या मुख्य इमारतीपासूनच जवळ बांधावी आणि आमच्या या गावातल्या लोकांनी त्या शाळेजवळच जागेची उपलब्ध करून दिलेली आहे, अशीच आमची मागणी आहे। आम्हाला काही शासनाकडून खूप अपेक्षा नाही की एवढी आमची शाळा जिल्हा परिषद खर्टीपाडा या खालच्या पाड्यालाच बांधावी, एवढीच विनंती आहे आमची। या गावातील 11 ते 12 विद्यार्थी संख्या असल्याने या विद्यार्थ्यांनी देखील माझ्याच गावात माझी शाळा असली पाहिजे अशी मागणी केलेली आहे। आता प्रशासन या मागणीकडे कसं पाहतं आणि काय निर्णय देतं हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।